Hello students, welcome to the next video of refraction of light chapter. Myself Dinesh आणि या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत, दॅट इज डिस्पर्शन ऑफ लाईट. तर आता हा जो टॉपिक आहे तो बेसिकली जास्त इतर गोष्टी सर्व गोष्टी आपण आधी डिस्कस केल्या, रिफ्रॅक्शन. ओके, सो ह्याचंच एक बेसिकली एक अप्लिकेशन वर्जन आहे, म्हणजे त्याचा उपयोग करून होणारी ही गोष्ट आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. तर आता डिस्पर्शन म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं होतं, का होतं, तर हे सर्व आपण या टॉपिकमध्ये आता डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आधी तर आपण समजून घेऊ की डिस्पर्शन म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा, डिस्पर्शन म्हणजे काय होतं, तर जो लाईट आहे, ओके, आता जो सूर्यप्रकाश आपल्याला भेटतो ज्याला आपण म्हणतो लाईट. ओके, तर तो सूर्यप्रकाश किंवा जो लाईट आहे, तर तो जो सूर्यप्रकाश किंवा जो लाईट आहे तो वेगवेगळ्या कलर्समध्ये आपल्याला दिसतो. जसं की तुम्ही तुमच्या हातामध्ये जी स्केल आहे, ओके, तुमच्या कंपासमध्ये जी स्केल असते, ओके, ज्याने तुम्ही मोजता किंवा लाईन वगैरे ओढण्यासाठी तुम्ही यूज करता तिला, त्या स्केलला जर तुम्ही उन्हामध्ये पकडलं तर तुम्हाला दिसेल त्याच्या खाली की तुम्हाला 7 वेगवेगळे कलर्स दिसतील जे तुम्हाला रेनबोमध्ये दिसतात. ओके, तसंच तुम्ही समजा तुमची जी पेन आहे, ओके, ही अशी पेन नाही ज्याला काचेचं कवरिंग आहे, ओके, तर त्या काचेच्या कवरिंगला सुद्धा, त्या पेनीला सुद्धा तुम्ही जर असे उन्हामध्ये पकडलं तर त्याच्या खाली किंवा बाजूला जसं तुम्ही पेन ती फिरवाल तसं तुम्हाला दिसणार की तिथे इंद्रधनुष्यासारखे 7 कलर्स आले आहे, म्हणजे रंग आलेले आहे. ओके, आणि ते कुठल्या ऑर्डरनी असतात, तर ते असतात विबग्योर या ॲनीमध्ये त्याला लक्षात ठेवावं लागतं, विबग्योर. ओके, GYOR. ठीक आहे, म्हणजे व्हायलेट, तर त्यांना लक्षात ठेवण्यासाठी हा शब्द वापरला जातो, VIBGYOR, विबग्योर. ओके, सो व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड. तर याच अशा ऑर्डरनी, ओके, ह्याच ऑर्डरनी तुम्हाला ते कलर्स फॉर्म झालेले दिसतील. तुम्ही इंद्रधनुष्य जरी बघितला तरी देखील तुम्हाला ह्याच ऑर्डरमध्ये ते कलर्स दिसतील, म्हणजे एखादा कलर मागे पुढे किंवा इकडे तिकडे असं काही नाही, बिलकुल परफेक्ट त्याच ऑर्डरमध्ये तुम्हाला ते रंग दिसतील. ओके, सो पण हे रंग येत कुठून आहे, तर एकाच लाईटपासून येत आहे, जो ज्याला आपण सनलाईट वगैरे म्हणतो, तो म्हणजे सूर्यप्रकाश. ओके, तो प्रकाश किंवा त्याच्यासारखे जे इतर प्रकाश आहेत ते, म्हणजे होत काय आहे, तर हा प्रकाश, हा जो सनलाईट किंवा जो ज्याला आपण लाईट म्हणू सिम्पली, तो जेव्हा एका मीडियममधून पास होतो, म्हणजे जसं की स्केल हे सुद्धा एक मीडियम झालं, ओके, पेन ते सुद्धा एक मीडियम झालं, बरोबर. सो ह्यांच्यासारख्या मीडियममधून जेव्हा तो पास होतो तेव्हा तो एका कलरमध्ये न राहता तो इतर जे बाकी त्याचे जे सब कलर्स आहे जे ऑलरेडी ह्या कलरमध्ये आहे त्यांच्यामध्ये तो स्प्लिट होतो किंवा डिस्पर्स होतो, त्यालाच म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके, सो डिस्पर्शन म्हणजे नेमकं काय, तर स्प्लिटिंग ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट्स. म्हणजे जो मेन लाईट आहे, जसं की आता इथे सनलाईट, ओके, तर तो सनलाईट त्याच्या जे सब कंपोनंट्स आहेत, ओके, म्हणजे कंपोनंट कलर्स, त्याच्यामध्ये असणारे कंपोनंट कलर्स. ओके, जसं तुम्ही इंद्रधनुष्य जरी बघितला, रेनबो, ठीक आहे, हा सुद्धा पावसाळ्यात फॉर्म होतो. कशामुळे, तर सनलाईटमुळेच. ओके, सनलाईट जेव्हा तो पाण्याच्या थेंबावर पडतो तेव्हा हा रेनबो फॉर्म होतो. ओके, म्हणजे होतं काय, जो व्हाईट लाईट सूर्याकडून येत आहे तो ॲक्च्युली एका मीडियममधून जेव्हा पास होतो, ओके, जसं की आता रेनबोमध्ये काय असणार, तर तो ड्रॉप असणार, पाण्याचा जो थेंब आहे तो ड्रॉप. इथे तुम्ही स्केल किंवा पेन हे सुद्धा मीडियम आहे. सो जेव्हा लाईट एखाद्या मीडियममधून पास होतो तेव्हा तो त्याच्या कंपोनंट्स कलर्समध्ये, ओके, म्हणजे त्याच्या आतमध्ये असणाऱ्या कलर्समध्ये तो स्प्लिट होतो किंवा डिस्पर्स होतो, म्हणजेच ब्रेक होतो. तो इतर सर्व त्याचे कलर्स तो दाखवतो, शो करतो, त्यालाच बेसिकली म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. सो डिस्पर्शन ऑफ लाईट याची डेफिनेशन आली आहे बघा, की द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट्स कलर्स. म्हणजे अशी प्रोसेस की ज्यात लाईट, ओके, लाईट सेपरेट होतो. कशात, सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर, त्याचे जे कंपोनंट असणारे कलर्स आहेत त्यांच्यामध्ये तो सेपरेट होतो. व्हाईल पासिंग थ्रू ए मीडियम, जेव्हा तो एखाद्या मीडियममधून पास होतो तेव्हा, आणि यालाच म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. सो आता डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय आहे, आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल.
ओके. सो लाईट जो आहे तो त्याच्या कंपोनंट कलरमध्ये ब्रेक होतो किंवा डिस्पर्स होतो कधी, जेव्हा तो एखाद्या मीडियममधून पास होतो. स्केल, पेन, पेन्सिल किंवा पेन्सिल नाही सॉरी, इतर जे काही मीडियम्स असतील. ओके. आता इथे आपण प्रिझम यूज करणार आहोत, तर हा सुद्धा एक प्रकारे मीडियम आहे. पाणीसुद्धा तुम्ही पाण्याची बॉटल जरी घेतली आणि त्याला जर असं सूर्यप्रकाशात धरलं त्याच्या सालीसुद्धा, म्हणजे एखाद्या मीडियममधून बेसिकली जेव्हा लाईट रेज पास होतील तेव्हा तो त्याच्या कंपोनंट कलरमध्ये स्प्लिट होतात किंवा डिस्पर्स होतात, सेपरेट होतात. त्याला म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. ठीक आहे. ओके. मग आता ह्या टॉपिकमध्ये आपण बेसिकली डिस्कस काय करणार आहोत, तर डिस्पर्शन तुम्हाला समजलं आहे. ओके. हे आपण डिस्कस करणार होतो, तर पहिलं झालं आहे. आता हे डिस्पर्शन का बरं होतं. ठीक आहे. हे डिस्पर्शन का बरं होतं. सेकंड, हे डिस्पर्शन अशाच ऑर्डरमध्ये का होतं, म्हणजे आधी व्हायोलेट नंतर इंडिगो, ठीक आहे, विबज्योर, ह्याच ऑर्डरमध्ये का होतं. ओके. पहिली गोष्ट तर हे डिस्पर्शन झालं आहे. आता हे का होतं आणि ह्याच ऑर्डरमध्ये का होतं, तर ते आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. ठीक आहे. सो आता हे जे लाईट आहे, जो सनलाईट आहे, तो आहे बेसिकली एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. आता जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, कुठल्या वेव्ज असतात ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, तर ज्यात एक इलेक्ट्रिक कंपोनंट असतो आणि दुसरा एक मॅग्नेटिक कंपोनंट असतो. दोन्ही कंपोनंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर वेव्ह आहे, वेव्ह कशी असते, तर ती अशी असते, बरोबर. ओके. सो ही सुद्धा वेव्ह अशीच असते, परंतु इथे हा एकच कंपोनंट नसून दोन असतात, एक इलेक्ट्रिक आणि एक मॅग्नेटिक. तर हा मॅग्नेटिक कंपोनंट याला परपेंडिक्युलर असतो असा. ओके. असा परपेंडिक्युलर असतो. ठीक आहे. इथे प्रॉपरली मी दाखवू शकत नाही आणि तुम्हाला समजणार देखील नाही. तुम्ही इंटरनेटवर वगैरे बघू शकता की व्हिज्युअलायझेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, किंवा यूट्यूबवर बघा, तुम्हाला समजेल ते परफेक्टली. म्हणजेच हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. एक जर असा जात असेल, असा, ओके, म्हणजे एक वेव्ह अशी जात असेल, तर दुसरी जी वेव्ह आहे ती अशी जाते, अशी. ओके. सो म्हणजेच ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता ह्या ज्या वेव्ज आहेत ह्यांच्या दोन पर्टिक्युलर किंवा मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी तुम्ही म्हणा त्या असतात. त्या म्हणजे वेवलेंथ आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आहे इम्पॉर्टंट की ज्या जर एखाद्या गोष्टीला असेल तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक कंपाऊंड असायलाच पाहिजे, परंतु ज्या त्याला स्पेसिफिक करतात त्या म्हणजे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. जसं आपण ह्युमन्स, आपण इतर प्राण्यांसारखेच आहोत. मग आपल्याला ह्युमन्स काय बरं म्हणतात, कारण आपल्याकडे एक प्रगत मेंदू आहे जो आपल्याला इतरांपासून वेगळा डिफरंट बनवतो. ओके. म्हणजे आपलं एक ते पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे. ठीक आहे. तसंच प्रत्येक गोष्टीचं काही ना काही इम्पॉर्टंट असं कॅरेक्टरिस्टिक असतं. साधा कुत्रा जरी घेतला तरी तो आपण त्याला म्हणतो की हा कुत्रा आहे. का बरं, त्याचं एक तर अपिअरन्स आणि जी मेन गोष्ट आहे ते म्हणजे तो भुंकतो. तसेच काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट सांगतो. तसंच वेव्ह जर असेल तर त्याच्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात. एक म्हणजे त्याची वेवलेंथ आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता वेवलेंथ ही रिप्रेझेंट केली जाते लॅम्बडा या शब्दांनी आणि फ्रिक्वेन्सीला रिप्रेझेंट केलं जातं एननी. आता याचं काही काम नाही तुम्हाला बेसिकली, परंतु इथे समजवण्यासाठी मी हे सांगतोय तुम्हाला. आता यांच्यामध्ये रिलेशन असतं v=n टाइम्स लॅम्बडा. ओके. याचंसुद्धा काम नाही, परंतु समजवण्यासाठी आहे हे. ओके. आता ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ह्याची जी आपल्याला दिसणारी रेंज आहे, आता हे बघा, याच्यात जी वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतं की ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कुठल्या टाईपची आहे. ह्याचेसुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत. ठीक आहे. परंतु वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीनुसार ती वेगवेगळी असते. जसं की आता बघा, आपल्याला जी वेवलेंथ किंवा जे दिसतात कलर्स, त्यांची जी वेवलेंथ असते ती असते 300 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. नॅनो म्हणजे किती, तर 10⁻⁻⁹ मीटर. ठीक आहे. इज इक्वल टू 1 नॅनोमीटर. ओके. 1 नॅनो म्हणजे 10⁻⁹. ठीक आहे. सो 1 नॅनो 10⁻⁹. सो याची जी रेंज आहे ती आहे 300 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आता ही जी रेंज आहे ह्याच रेंजमधली जर वेवलेंथ असेल तर ती वेवलेंथ आपल्याला दिसते. ओके. म्हणजे ही आहे आपल्याला विजिबल टू ह्युमन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे आजूबाजूला जेवढे काही कलर दिसत आहे, ओके, हिरवा, पिवळा, निळा, काळा, जे सर्व कलर तुम्हाला दिसत आहे त्या सर्वांची वेवलेंथ ह्या कलर्सच्या दरम्यान आहे. म्हणजे ह्या वेवलेंथच्या दरम्यान आहे. जर त्याची वेवलेंथ याच्या दरम्यान असेल तरच ते कलर्स तुम्हाला दिसतात. ओके. आणि हे सर्व कलर्स म्हणजे लाईटसुद्धा काय आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे.
सनलाईटसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. जो तुमच्या लाईटमधून बल्बमधून जो लाईट येतो आहे तो सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. तुमच्या मोबाईलमधून निघणारा प्रकाशसुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. आणि त्यांची जी वेवलेंथ आहे ती आहे 300 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटरच्या दरम्यान. त्यामुळेच तो आपल्याला दिसतो. ह्याच रेंजमधली जे वेवलेंथ आहे, ज्या लाईटची वेवलेंथ किंवा ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ ह्या दरम्यान असेल तेच तुम्हाला दिसतात सर्व ह्युमन्सना, तुम्हाला मला. ओके. आणि यांच्या पलीकडे जे असतात, ओके, याच्यापेक्षा कमी आणि 700पेक्षा जास्त, तर ते आपल्याला दिसत नाही. मग त्यात कुठले येतात तर रेडिओ वेव्ज, त्यानंतर इन्फ्रारेड, ओके, अल्ट्राव्हायोलेट रेज. ठीक आहे. तर हे सर्व यांच्यापेक्षा जास्त आणि कमी रेंजमध्ये असतात. जसं की तुमच्या मोबाईलमधून जेव्हा तुम्ही कॉल करता किंवा इंटरनेट येतं, हे रेडिओ वेव्जनी येतं. तर हे ह्यांच्यापेक्षा जास्त वेवलेंथ असणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही. तुमच्या मोबाईलमधून रेडिएशन जात आहे, ते सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्याच फॉर्ममध्ये आहे, परंतु ते तुम्हाला दिसणार नाही. का बरं? तर याची रेंज याच्यापेक्षा जास्त आहे, वेवलेंथ. मग आता ह्या ज्या वेवलेंथ आपल्याला याच्या दरम्यानच्या दिसतात, त्या सर्व वेवलेंथनुसार एक पर्टिक्युलर कलर असतो. ओके. म्हणजे समजा एखाद्या कलरची किंवा एखादी वेवलेंथ आहे. वेवलेंथ म्हणजे काय असतं माहिती आहे का? ओके. समजा ही वेव असेल एखादी. ओके. ही समजा वेव आहे. ठीक आहे. तर ह्या वेवच्या इथून आणि इथून, म्हणजे ह्या एक जेव्हा कंप्लीट होतं वेव, ठीक आहे, इथून समजा ही वेव आता कंप्लीट कधी होणार? इथून पूर्ण अशी जाईल तेव्हा. ओके. तर ही कंप्लीट झाली म्हणजे एक चक्कर हिचा पूर्ण झाला. तर यांच्या दरम्यानचं जे एवढं अंतर असतं त्याला म्हणतात वेवलेंथ किंवा लॅम्बडा. ठीक आहे. वेवलेंथ म्हणजे त्या वेवची लेंथ किती आहे. ही वेव आहे एक. ओके. वेव म्हणजे लहर. ठीक आहे. ही एक पूर्ण लहर झाली. मग तिची लेंथ किती आहे तर एवढी लेंथ आहे एक लहरची, त्याला म्हणतात वेवलेंथ. ठीक आहे. मग एखाद्या वेवलेंथ, मग आता एखादं लाईट आहे जसं की रेड लाईट. आता रेड लाईटची जी वेवलेंथ असते ती जवळपास 300 नॅनोमीटरच्या जवळपास असते. ठीक आहे. तर मग ह्या दरम्यानची जर समजा एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आली तर तिचा रंग असतो लाल आणि ती आपल्याला दिसते. परंतु याच्यापेक्षा जर कमी वेवलेंथ असणारी एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल तर ती तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला मला दिसणार नाही. तसंच जर तुम्ही व्हायोलेट लाईट जर बघाल तर त्याची वेवलेंथ असते जवळपास 700 नॅनोमीटरच्या जवळपास. मग एवढ्या वेवलेंथची जर कुठली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुमच्यापासून गेली तर तुम्हाला व्हायोलेट कलर दिसणार. ठीक आहे. त्यापेक्षा कमी जास्त असणार तर नाही दिसणार. कमी नाही, जास्त असेल तर नाही दिसणार. ठीक आहे. आणि मग ह्या दोन कलरच्या दरम्यानच बघाल तुम्ही तर हे सर्व कलर्स आहेत जे आपल्याला दिसतात. ओके. आणि यांच्या मग वेगवेगळ्या वेवलेंथ्स आहेत. ठीक आहे. मग आता ह्या वेवलेंथ्स आणि त्यांची फ्रिक्वेन्सी यावरून डिटरमाइन होतं की ते कसे काय कलर्स बनतात. ठीक आहे. तर ते आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. सॉरी, इथे एक मिस्टेक झाली आहे बघा. ही जी रेंज असते ती असते ॲक्च्युली 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. ओके. आणि हा जो रेड लाईट आहे त्याची वेवलेंथ असते ही 700. ठीक आहे. आणि व्हायोलेट त्याची असते 400. ठीक आहे. तर ही एक छोटीशी मिस्टेक इथे होती. ठीक आहे. इथे तुमच्या पुस्तकातसुद्धा ह्या रेंज दिलेल्या आहेत, त्यामुळे घाबरायची गरज नाही. ठीक आहे. आता हा जो रेड आहे त्याची बघा, मग ही जी वेवलेंथ आहे ती असते मॅक्सिमम वेवलेंथ. ठीक आहे. आणि जो व्हायोलेट आहे त्याची वेवलेंथ असते मिनिमम. ठीक आहे. सो आता हे सर्व तुम्हाला इथे सुद्धा पुस्तकात दिलेलं आहे. तुमच्या हे सर्व कलर्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता यातली रेंजसुद्धा दिली आहे की 400 टू 700 नॅनोमीटर, जी आपल्या आईजला सेन्सिटिव्ह असते, म्हणजे आपल्याला दिसते ती. ठीक आहे. इथल्या इम्पॉर्टंट गोष्टी तर हे कलर्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे माहीत असलं पाहिजे. ही रेंज माहिती असली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर रेड लाईट हॅज मॅक्सिमम वेवलेंथ दॅट इज 700 नॅनोमीटर हे माहिती पाहिजे. आणि व्हायोलेट हॅज स्मॉलेस्ट वेवलेंथ 400 नॅनोमीटर हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सो मग एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ओके. त्यातल्या दोन इम्पॉर्टंट त्याच्या गोष्टी आहे, एक म्हणजे वेवलेंथ आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. वेवलेंथ ही असते 400 टू 700 नॅनोमीटरच्या दरम्यान जी आपल्याला दिसते. ठीक आहे. आता यातली जी रेड कलरची जी वेवलेंथ आहे ती 700 नॅनोमीटर म्हणजे मॅक्सिमम वेवलेंथ आहे. तर व्हायोलेटची जी वेवलेंथ आहे ती आहे जवळपास 400 नॅनोमीटर 400 आणि ती मिनिमम आहे. ओके. आणि आता बघाल तुम्ही तर ह्याच दोन कलरच्या दरम्यान म्हणजे व्हायोलेट आणि रेड कलरच्या दरम्यानच तुम्हाला इतर कलरसुद्धा भेटतात आणि एका पॅटर्नमध्ये. ठीक आहे. सो त्यातला पहिलं इम्पॉर्टंट पार्ट जो वेवलेंथ आहे तो आता इथे आपण डिस्कस केला आहे. ओके.
तर आता यातला सेकंड जो इम्पॉर्टंट पार्ट जो एखाद्या वेव्हचा आहे तो म्हणजे आता आपण बघितला होता तो म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, वेव्हलेंथविषयी आपण डिस्कशन केलं आहे. आता आपण बघणार आहोत फ्रिक्वेन्सी. आता वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीमध्ये मी सांगितले रिलेशन आहे v = n लॅम्बडा. यातली ही v आहे वेलॉसिटी ऑफ लाईट, n आहे फ्रिक्वेन्सी, ओके, आणि लॅम्बडा आहे वेव्हलेंथ. ठीक आहे, असं यांच्यामध्ये रिलेशन असतं. आता इथून जर तुम्ही बघाल तर v ही n ला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असणार तेवढीच जास्त वेलॉसिटी असणार. ठीक आहे, म्हणजे वेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे n ला. तर तेच तुम्ही n ला जर ह्या बाजूला जर आणलं तर v/n, म्हणजे लॅम्बडा हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीला. म्हणजे n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. ठीक आहे, म्हणजे जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ असणार तेवढीच कमी फ्रिक्वेन्सी असणार. बरोबर? ठीक आहे, हे समजून घ्या. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त वेलॉसिटी, जेवढी जास्त वेव्हलेंथ तेवढी कमी फ्रिक्वेन्सी. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. आता जसं वेगवेगळे लाईट्ससाठी जशी वेगवेगळी वेव्हलेंथ असते तशीच ही फ्रिक्वेन्सीसुद्धा वेगवेगळ्या लाईट्ससाठी वेगवेगळी असते, म्हणजे डिफरंट असते. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सी जर डिफरंट असणार तर ऑब्व्हियसली वेलॉसिटीसुद्धा डिफरंट असणार. बरोबर, कारण फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी हे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलली तर वेव्हलेंथसुद्धा बदलणार. ठीक आहे, कमी जास्त त्यानुसार होणार. आता ही जर फ्रिक्वेन्सी व्हॅक्यूममध्ये असेल, ओके, म्हणजे जिथे काहीच नसेल, ठीक आहे, तर सर्व लाईटची जी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे कुठल्याही फ्रिक्वेन्सीचं लाईट असो त्यांची स्पीड किंवा वेलॉसिटी, ठीक आहे, वेलॉसिटी ही सेम असते. किती? तर 3 × 10⁸ मीटर/सेकंद. ठीक आहे, परंतु तेच जर कुठल्या मीडियममधून जर पास होत असेल लाईट जर कुठल्या मीडियममधून जर पास होत असेल तर मात्र त्याची फ्रिक्वेन्सी बदलते. प्रत्येक लाईटची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते. ठीक आहे, प्रत्येक लाईटची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते, डिफरंट असते. ठीक आहे, फक्त ती जेव्हा व्हॅक्यूममध्ये पास होते तेव्हा मात्र वेलॉसिटी सेम राहते, मग काहीही फ्रिक्वेन्सी असो. ठीक आहे, परंतु जेव्हा ती लाईट एखाद्या मीडियममधून पास होते तेव्हा मात्र ती फ्रिक्वेन्सी आणि वेलॉसिटी लिनियरली डिपेंडन्स शो करतात, आणि जशी फ्रिक्वेन्सी कमी जास्त होणार त्यानुसार वेलॉसिटीसुद्धा कमी जास्त होते. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता की मीडियममध्ये ही जी वेलॉसिटी एखाद्या लाईटची असते ती डिफरंट असते दुसऱ्या लाईटपेक्षा. का बरं? तर त्याची फ्रिक्वेन्सी ही डिफरंट असते दुसऱ्या लाईटपेक्षा. ठीक आहे, ओके, म्हणजे बेसिकली मला सांगायचं काय आहे इथे तुम्हाला की वेगवेगळ्या लाईटसाठी फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते. ओके, आणि त्यानुसारच वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असल्यामुळे वेगवेगळ्या लाईटसाठी स्पीड म्हणजे वेलॉसिटीसुद्धा वेगवेगळी असते. ठीक आहे, ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो सुद्धा वेलॉसिटीवर डिपेंड असतो. म्हणजे जर वेलॉसिटी ही कमी जास्त असेल, समजा पहिला मीडियम मी व्हॅक्यूम घेतला आहे, म्हणजे ठीक आहे, त्यासाठी ही कॉन्स्टंट स्पीड असणार सर्वांसाठी, परंतु V2 चेंज होणार. जसं मीडियम बदलणार तशी V2सुद्धा बदलणार. मग बघा आता काय होणार, जर एखाद्या लाईटची स्पीड ही जास्त असणार तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असणार. तर तीच ही जर स्पीड कमी असणार तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असणार. बरोबर, म्हणजे ही डिफरंट आहे, त्यामुळे प्रत्येक मीडियमचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो सुद्धा डिफरंट येतोय तुम्हाला. ओके, ही जर जास्त असेल तर हा कमी असणार, हा कमी असणार तर ही जास्त असणार. ओके, सो हे सुद्धा तुम्हाला डिफरंट भेटत आहे इथे. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे काय की बघा, जशी वेव्हलेंथ चेंज होणार तशी फ्रिक्वेन्सीसुद्धा चेंज होणार. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर, मग आताच मी सांगितलं तुम्हाला की जो रेड लाईट आहे त्यासाठी 700 नॅनोमीटर ही वेव्हलेंथ आहे. ओके, म्हणजे सर्वात जास्त वेव्हलेंथ आहे रेड लाईटची, तर ऑब्व्हियसली त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी असणार. बरोबर, फ्रिक्वेन्सी कमी असणार म्हणजेच त्याची वेलॉसिटी कमी असणार. बरोबर, कारण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो म्हणजे मी म्हणू शकतो की रेड लाईटची वेलॉसिटी ही कमी आहे. ओके, वेलॉसिटी लो आहे किंवा कमी आहे. ओके, आता तुम्हाला हे माहिती आहे की जेव्हा लाईट एखाद्या रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये येतो तेव्हा जर त्याची स्पीड इथे कमी होणार, म्हणजेच काय होतं, तो जो रे आहे तो टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतो. ठीक आहे, हा हॉरिझॉन्टल आणि हा नॉर्मल आहे, तर हा इकडे टुवर्ड्स नॉर्मल बेंड होणार.
बरोबर. तर तेच तुम्ही जर व्हायलेट लाईटसाठी बघितलं तर त्याची जी रेंज आहे ती आहे 400 नॅनोमीटर वेवलेंथ. आता वेवलेंथ त्याची कमी आहे, ठीक आहे, कमी आहे, याचाच अर्थ त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार, याचाच अर्थ त्याची स्पीड म्हणजे वेलोसिटी जास्त असणार. मग बघा, जेव्हा लाईटची वेलोसिटी जास्त असते तेव्हा तो नॉर्मलपासून अवे बेंड होतो, बरोबर, म्हणजे हा अवे बेंड होणार, ठीक आहे. ओके. आता हे कशामुळे, अगेन इथे डिफरंट त्यांचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा येणार, त्यामुळे होणार. ओके, ठीक आहे. मग हेच तुम्हाला इथे सुद्धा दाखवलं आहे बघा. काय झालं आहे की हा जो सनलाईट आहे जेव्हा तुम्ही प्रिझमवर टाकला तेव्हा बघाल तर सर्वात वरती तुम्हाला रेड लाईट भेटला आहे आणि सर्वात खालती आता व्हाईट लाईट भेटला आहे. तर का भेटला आहे? कारण मी तुम्हाला सांगितलं आहे रेड लाईटची वेवलेंथ जास्त आहे, त्यामुळे वेलॉसिटी लो किंवा कमी आहे. कमी असल्यामुळे हा टुवर्ड्स नॉर्मल बेंड होणार. ओके, म्हणजे कमी बेंड होणार हा लाईट. थोडक्यात सांगायचं काय, हा कमी बेंड होणार. तर जो व्हायलेट लाईट आहे तो जास्त बेंड होणार. ओके, आणि रेड जो आहे तो कमी बेंड होणार. सो इथे सुद्धा बघा रेड लाईट जो आहे तो कमी बेंड झाला आहे, ठीक आहे, हा कमी झाला आहे. तर हा व्हाईट लाईट बघा हा जास्त बेंड झाला आहे आणि त्यामुळे हा खाली आला आहे. ओके, हा खाली आला आहे, तर रेड लाईट हा वरती गेला आहे. का बरं? तर हा कमी बेंड होतो. का होतो कमी बेंड? कारण त्याची वेवलेंथ ही सर्वात जास्त आहे आणि वेवलेंथ जास्त असल्यामुळे त्याची वेलॉसिटी जी आहे ती सर्वात कमी आहे. कमी असल्यामुळे तो इकडे टुवर्ड्स नॉर्मल बेंड होतो. ओके, आणि यातच त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा कमी असल्यामुळे त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा आहे तो सर्वात जास्त असतो. म्हणजे हा मीडियमचा बेसिकली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यामुळे त्या लाईटमुळे तो जास्त असतो. ओके, सो आता आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल की डिस्पर्शन जे आहे लाईटचं ते या पर्टिक्युलर ऑर्डरमध्येच का बरं होतं. आता या दरम्यानसुद्धा जे काही इतर कलर्स येतील त्यांचीसुद्धा वेलॉसिटी बघा, इथून मग जशी इथे सर्वात जास्त वेवलेंथ आहे इथून हळूहळू कमी होत येणार ती वेवलेंथ. मग त्यांची फ्रिक्वेन्सी वेलॉसिटी हळूहळू वाढत येणार, ठीक आहे. वाढत आल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचं जे बेंडिंग आहे ते सुद्धा हळूहळू इकडे वाढत येणार, त्यामुळे हे जास्त बेंड होत जाणार ते. ओके, आणि ते खाली येत जाणार. बस सिम्पल हेच आहे. ओके, आणि हेच तुम्हाला इथे सुद्धा सांगितलं आहे. इथल्या काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या आहे, ठीक आहे. दुसरं कुठल्या गोष्टी, तर वेलॉसिटी ऑफ लाईट रेज फॉर ऑल फ्रिक्वेन्सीज इज द सेम इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये वेलॉसिटी सेम असते, परंतु तेच जर लाईट मीडियममधून कुठल्या पास होत असेल तर मग फ्रिक्वेन्सीवर त्याची वेलॉसिटी डिपेंड असते, अवलंबून असते. ओके, ठीक आहे. आणि त्यानुसार मग डिफरंट कलर्ससुद्धा तुम्हाला दिसतात डिफरंट वेलॉसिटीनुसार, ठीक आहे. म्हणजेच बेसिकली काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो मीडियमचा हा वेगवेगळा असतो प्रत्येकासाठी, ठीक आहे. त्यामुळेच मग वेगवेगळे कलर्स तुम्हाला दिसतात इथे. तर हेच बेसिकली तुम्हाला इथे सांगितलं आहे. ओके, सो वेन व्हाईट लाईट कमिंग थ्रू सन पासेस थ्रू एअर एंटर्स अ रिफ्रॅक्टिंग मीडियम इट इमर्जेस ॲज अ स्पेक्ट्रम. जेव्हा सनमधून हा लाईट येतो आणि तो हवेतून पास होऊन एखाद्या मीडियममध्ये जातो तेव्हा तुम्हाला एक स्पेक्ट्रम दिसते 7 कलर्सची. का बरं दिसते? कारण हा जो व्हाईट लाईट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वेवलेन्थ्स असतात. ओके, हा लाईट काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ओके, लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, आपण ह्याआधीसुद्धा बघितलं आहे. ओके, लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये असतात वेगवेगळ्या वेवलेन्थ्स. ओके, स्पेशली व्हाईट लाईटमध्ये. आणि ह्या वेगवेगळ्या वेवलेन्थ्स मग कुठल्या रेंजची आहे, त्यांची रेंज किती आहे त्यानुसार मग त्यांची वेलॉसिटी असते. ओके, त्यानुसार त्यांची वेलॉसिटी असते आणि मग जी काही वेलॉसिटी असेल त्यानुसार त्या कमी जास्त बेंड होतात आणि कमी जास्त बेंड होत असल्यामुळे त्या एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्येच मग नंतर तुम्हाला अशा डिस्पर्स होताना दिसतात किंवा सेपरेट होताना दिसतात, ठीक आहे. ओके, तर आता बघा इथल्याला आपण एकदा शॉर्टमध्ये जस्ट 2 मिनटात रिवाईज करू, ठीक आहे. सर्व विसरा आता आणि जस्ट केअरफुली बघा, ठीक आहे. सांगतोय ते नीट ऐका आता. काय आहे डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर लाईटचं वेगवेगळ्या कंपोनंट कलरमध्ये सेपरेशन होणे. कधी, जेव्हा तो एखाद्या मीडियममधून पास होतो तेव्हा. मग हे मीडियम काहीही असू शकतं, ठीक आहे. तर त्यालाच म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके, आता लाईट हे काय आहे, तर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी असतात, एक म्हणजे वेवलेंथ आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. आता ही वेवलेंथ असते 400 ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान. ओके, रेड लाईट मॅक्सिमम वेवलेंथ असते 700 नॅनोमीटर. तर तेच व्हायलेट लाईट
स्मॉलेस्ट वेवलेंथ असते 400 नॅनोमीटर. ठीक आहे. नॅनो म्हणजे 10⁻⁹ ठीक आहे. मग आता इथून तुम्हाला वेवलेंथवरून काय लक्षात आलं की वेगवेगळ्या टाईप्सचे ज्या कलर्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वेवलेंथ्स असतात. मग सेकंड आपण बघितलं की फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते वेलॉसिटी. ठीक आहे. v=n आपण बघितलं आहे. मग वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असणार तर वेगवेगळी वेलॉसिटी असणार. बरोबर. ओके. मग आता ह्या रिलेशननुसार आपण बघितलं की जर वेवलेंथ वेगळी असेल तर त्यानुसार फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे ही जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी असते, म्हणजेच वेलॉसिटी कमी असते. तर तेच वेवलेंथ जास्त असेल तर तेच वेवलेंथ कमी असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त असते, म्हणजेच वेलॉसिटी जास्त असते. ओके. आणि त्यानुसारच मग लाईट हा कमी जास्त इथून बेंड होतो आणि हे तुम्हाला एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्येच म्हणजे याच ऑर्डरमध्ये तुम्हाला हा लाईट जो आहे तो डिस्पर्स होताना दिसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे डिस्पर्शन ऑफ लाईट होतं आणि ह्याच ऑर्डरमध्ये का बरं होतं ते सुद्धा आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके. सो आता इथे बघा दिलेलं आहे की सर आयझॅक न्यूटन हे पहिले होते फर्स्ट पर्सन की ज्यांनी एक ग्लास प्रिझम यूज करून ओके सूर्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो जगासमोर दाखवला किंवा मांडला. सर्वात आधी आयझॅक न्यूटन यांनी. ठीक आहे. ज्यांनी ग्रॅव्हिटीचा लॉ दिला ते. ठीक आहे. तर त्यांनासुद्धा हेच दिसलं की जेव्हा व्हाईट लाईट पांढरा लाईट जो आहे तो एखाद्या प्रिझमवर टाकला जातो तेव्हा वेगवेगळे कलर्स दिसतात वेगवेगळे अँगल्सनुसार. ठीक आहे. इथे बघा वेगवेगळ्या अँगल्सनुसार वेगवेगळे कलर्स दिसतात. ठीक आहे. तर त्यांना असं लक्षात आलं की रेड जो लाईट आहे तो कमी बेंड होतो, लिस्ट ओके बेंड्स द लिस्ट, कमी बेंड होतो तो. ठीक आहे. म्हणजे तो टुवर्ड्स नॉर्मल होतो, कमी बेंड होतो. ठीक आहे. तर तेच जो व्हायलेट लाईट आहे तो जास्त बेंड होतो, तो अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक आहे. आपण इथे बघितलं आहे तो व्हायलेट लाईट जो आहे तो मोस्ट बेंड होतो किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल. ठीक आहे. का बरं तर या रिलेशननुसार त्याची आपण वेलॉसिटी जास्त असते सांगितलं आहे. ओके. तर हेच तुम्हाला इथे सुद्धा सांगितलं आहे. ओके. आणि याचे वेगवेगळे पाथ्स असतात आणि त्यानुसार स्पेक्ट्रम दिसतो 7 कलरचा. ठीक आहे. तर हेच सर्व तुम्हाला इथे सांगितलं आहे. ओके. नेक्स्ट तुम्हाला इथे यूज युअर ब्रेन पॉवर यात 2 क्वेश्चन्स दिले आहेत ते बघू. ओके. त्यातला पहिला क्वेश्चन आहे फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट हाऊ विल यू ऑब्टेन व्हाईट इमर्जंट लाईट बाय मेकिंग यूज ऑफ 2 प्रिझम्स. क्वेश्चन काय ते बघा. फ्रॉम इन्सिडंट व्हाईट लाईट म्हणजे हा बघा हा जर समजा इन्सिडंट झालेला व्हाईट लाईट असेल. ठीक आहे. आदळलेला व्हाईट लाईट. तर ह्या व्हाईट लाईटपासून तुम्ही व्हाईट लाईट इमर्जंट व्हाईट लाईट कसा मिळवाल बाय युजिंग 2 प्रिझम्स. म्हणजे हा लाईट आला आहे आणि हा डिस्पर्स झाला आहे. मग ह्याच्यापासूनच तुम्ही आणखी हाच लाईट कसा काय बनवाल जर तुमच्याकडे 2 प्रिझम्स असतील तर. ठीक आहे. कसा बनवाल तुम्ही तर तेच याच्या एक्झॅक्ट अपोजिट करायचं आहे. म्हणजे हा बघा हा लाईट इथून आला आहे तर तो वेगवेगळ्या कलर्समध्ये स्प्लिट झाला आहे, डिस्पर्स झाला आहे. मग आता तुम्हाला 2 प्रिझम्स आहेत, ह्यालाच तुम्हाला आणखी व्हाईट लाईटमध्ये कसं कन्वर्ट करता येणार. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तो जो दुसरा प्रिझम आहे त्याला याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे ठेवायचा आहे. ओके. म्हणजे असा ट्रायंग्युलर याच्यात त्याला असं एक्झॅक्ट अपोजिट इथे ठेवायचं आहे. जसा हा प्रिझम ठेवला आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे उलटा इथे ठेवायचा आहे. आता हे जे कलर्स आहे हा थोडा खाली असायला पाहिजे प्रिझम. ठीक आहे. तर हे जे कलर्स आहे आता ह्या प्रिझमच्या याच्यावर पडणार. ओके. आणि हे इथे सर्व कॉन्वर्ज होणार, एका ठिकाणी असे कॉन्वर्ज होणार आणि इथून आणखी जो व्हाईट लाईट म्हणजे इथून जो आला होता तोच तुम्हाला इथून परत मिळणार. ठीक आहे. तर हेच तुम्हाला विचारलं आहे की जो इन्सिडंट इथे लाईट झाला आहे त्यापासून तुम्ही तोच लाईट परत कसा मिळवाल जर तुमच्याकडे 2 प्रिझम्स असतील तर. ठीक आहे. तर ते प्रिझम तुम्हाला अपोजिट किंवा उलटे एकमेकांच्या ठेवावे लागतील सो दॅट इथला जो इमर्जंट लाईट आहे किंवा इथला जो बाहेर पडलेला लाईट आहे तो आणखी पुन्हा यातून डिस्पर्स होऊन तो इमर्जंट व्हाईट लाईट तुम्हाला भेटणार. ओके. व्हाईट इमर्जंट लाईट भेटणार. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन यू मस्ट हॅव सीन चॅन्डलियर्स हॅविंग ग्लास प्रिझम्स. चॅन्डलियर्स म्हणजे काय, जे ज्याला झुंबर म्हणतात बघा, जे घरांच्या सिलिंगवर लावलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे घरांच्या वरती जे सिलिंग असतं त्याला झुंबर लावलेले असतात. ठीक आहे. तुम्ही पिक्चर मूवीजमध्ये वगैरे किंवा जे महाल वगैरे आहे त्यात बघितलं असेल. ठीक आहे. सर्वांनी बघितलं आहे झुमर. ठीक आहे. तर ते घरांच्या सिलिंगवर लावलं असतं वरती. ठीक आहे.
तर तुम्ही बघितले असतील ज्यांना ग्लास प्रिझम लावलेले असतात, ठीक आहे, त्यांना ग्लास प्रिझम असे लावलेले असतात, ठीक आहे. नाव द लाईट फ्रॉम ए टंगस्टन बल्ब गेट डिस्पर्स्ड व्हाईल पासिंग थ्रू दिस प्रिझम्स अँड वी सी कलर्ड स्पेक्ट्रम, ठीक आहे. मग जेव्हा टंगस्टन बल्बमधील लाईट यांच्यामधून पास होतो तेव्हा आपल्याला कलर स्पेक्ट्रम दिसतो. मग ते घरामध्ये असल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांच्यातून जो टंगस्टन बल्ब जर ऑन केला, तुम्ही चालू केला, तर त्यातला लाईट त्या प्रिझममधून पास होतो आणि असे 7 कलर्स तुम्हाला तिथे सुद्धा दिसतात, ठीक आहे. आता इथून बघा काय म्हणतं, इफ वी यूज अन LED लाईट. मग आता समजा ह्या टंगस्टन बल्बऐवजी आपण जर LED लाईट यूज केला, ठीक आहे, टंगस्टन बल्बऐवजी LED लाईट यूज केला, तरीही आपल्याला सेम इफेक्ट पाहायला मिळेल का? विल वी बी एबल टू सी द सेम इफेक्ट? तरी आपल्याला सेम इफेक्ट दिसणार का? ठीक आहे, त्याचा आन्सर आहे नो. ओके, तुम्हाला असा सेम इफेक्ट दिसणार नाही. ओके, आता का बरं तुम्हाला असा सेम इफेक्ट दिसणार नाही? तर पहिली गोष्ट तर लाईट इंटेन्सिटी, ठीक आहे, आन्सर आहे नो. ओके, आणि बिकॉज, का बरं, ठीक आहे, म्हणजे तुम्ही रिझन समजू शकता याला का बरं, त्याचं कारण काय आहे. पहिली गोष्ट तर लाईट इंटेन्सिटी, ओके, आणि दुसरी गोष्ट लाईट डिस्ट्रीब्युशन. ओके, DISTRIBUTION, लाईट डिस्ट्रीब्युशन. म्हणजे बघा, कारण जो लाईट तुम्हाला एक टंगस्टन बल्बमधून निघतो, ओके, आणि जो लाईट एखाद्या LED बल्बमधून निघतो, तर त्या दोघांमधील लाईटची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता ही वेगवेगळी असते. लाईट इथून जो निघणारा लाईट आहे LED टंगस्टन बल्बमधून आणि LED बल्बमधून, त्या दोन्ही लाईटची तीव्रता किंवा इंटेन्सिटी जी आहे ती वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्यामधले जे वेवलेन्थ्स आहेत बेसिकली त्या वेगवेगळ्या असतात. ओके, त्यांच्यामधल्या वेवलेन्थ्स वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळेच तुम्हाला त्या जो कलर्सचा पॅटर्न आहे तो सुद्धा वेगवेगळा दिसणार, ठीक आहे. त्यामुळे तो तुम्हाला सेम इफेक्ट दिसणार का? नाही. का बरं? तर एकतर लाईट इंटेन्सिटीमुळे, तसंच दुसरं लाईट डिस्ट्रीब्युशनमुळे. कारण जो लाईटचं विभाजन आहे ते इथे कमी जास्त असतं, तर इथे कमी जास्त असतं, आणि तेही अगेन मॅन्युफॅक्चररवर डिपेंड असतं की त्याने कसा काय बनवलं आहे बल्ब आणि LED बल्ब. म्हणजे बनवणाऱ्यावर डिपेंड असतं की त्याने कसा बल्ब बनवला आहे, त्यानुसार लाईटचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा वेगवेगळं असतं आणि त्यामुळे तुम्हाला सेम इफेक्ट पाहायला मिळत नाही. तर तेच तुम्हाला आणखी एक बघायला मिळतं की इथे जे इमिशन असतं लाईटचं, ओके, म्हणजे जो लाईट निघतो LED बल्ब हा जर असेल तुमच्याकडे, जो टंगस्टन बल्ब आहे त्यातून चारही बाजूंनी तुम्हाला लाईट मिळेल, ठीक आहे. परंतु जे इमिशन असतं त्यातून निघणारा जो लाईट आहे तो वेगवेगळ्या प्रमाणात निघतो, आणि ते जर LED बल्ब असेल तर त्यातला लाईट एका स्पेसिफिक एरियातून निघत असतो आणि तो वेगळ्या इमिशन, म्हणजे त्याचं इमिशन किंवा निघण्याचं प्रमाण हे वेगळं असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये वेलॉसिटीसुद्धा किंवा जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथचं डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं, ओके. आणि वेवलेंथचं डिस्ट्रीब्युशन वेगळं असल्यामुळे त्यांची वेलॉसिटी वेगळी असते आणि त्यामुळे तो जो लाईटचा पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला डिफरंट दिसतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सेम इफेक्ट पाहायला मिळणार का? तर आन्सर आहे नो, तुम्हाला असा सेम इफेक्ट पाहायला मिळणार नाही. ओके, सो बस इथे हा टॉपिक इथे संपत आहे. जरी तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ठीक आहे. सो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.